कोणी केला? कोणीच नाही. संगीताने केला. किती मस्त शपथ 7:40 झाले. अयो कोणता गाड्याला आहे? 6 वाजलेत. वा मला भरपूर अनुभव आलेला आहे. तुम्ही पण त्या दिंडीमध्ये सामील व्हा. नमस्कार मित्रांनो, जय एकवीर. तर मी आहे तुमचा लाडका आत्वे. तर स्वागत करतो माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर नरेंद्राचार्यजी महाराज आहेत, तर त्यांचा आज ठाण्यामध्ये पादुका दर्शन सोहळा आहे. तर ठाण्यामध्ये गावदेवी मैदानात तो सोहळा आहे. तर म्हणजे पालखी मिरवणूक पण आहे. खूप मजा वगैरे असेल, तर ती मजा धमाल मस्ती मी तुम्हाला दाखवेन. तसं मी तिथं जाणार आहे. ते पण एक आणि एक अजून एक एक्साइटमेंट आहे का, आपल्या आईमाऊलीची पालखी आहे. तर बघू शकता इथं 3 आणि 4 तारखेला 3 तारखेला आईचा भाऊ भैरीदेवाची जत्रा आहे आणि 4 तारखेला आपल्या आईमाऊलीचा पालखी सोहळा आहे. तर मी पण जाणार आहे. मी पायी जाणार आहे पालखीने. तर तुम्ही पण या सगळे, मी पण खूप एक्साइटेड असणार आहे. तर राहिलेत खूप कमी दिवस राहिलेत, पण असं वाटतं हे दिवस कधी निघतात, कधी पालखीला चालत जाते म्हणून. तर काय नाही, भेटूया बघूया आता. तर आपल्या आत्याचं काय करतात, त्यांचं टायमिंग निघायचं जाम भारी आहे. मला सांगितले 3ला निघायचंय आणि आत्या सांगते का 4ला निघायचं. नक्की आता काय माहिती ते लोक काय करतात. जाऊन बघतो आता काय नक्की कसं निघणार काय निघणार. तर चला मग. तर काय नाही भेटलंय मला पालखीचा काय नाही भेटलंय मला उत्सवापूर्वीची. तर भेटले मला उत्सवापूर्वीची मिरवणूक. तर त्याच्यामध्ये दाखवली चिंतामणी ज्वेलर्स, त्यानंतरला दगडी शाला, संत गजानन महाराज मंदिर, राम मारुती रोड, नंतरला वेम्यूज म्युझिक, टायटन शोरूम, गावदेवी मंदिर, मग गावदेवी मैदान. असा रस्ता आहे, त्या तिथून जायचा डायरेक्ट लास्ट आहे तो गावदेवी मैदान. आणि आयोजक आहे स्वरूप संप्रदाय ठाणे शहर. तर ठाणे शहराने आयोजित केला. मोठे त्रास देते मी त्याला घेऊन निघलो. आत्या पुढं, माई पुढं, अजून बातून येतात. आका भारी दिसते रे. हा मग लुक बस. हा फायनली पोहोचलो बस स्टॉप वरती. तिथं चौकी रेडी आहेत आणि ताई कधी पण ताई बघ अजूनपर्यंत येते ती बघ. ते सोड, मला सांग लेट कोणी केला? कोणीच नाही. संगीताने केला. नक्की सांग आत्यान मुलाला. आत्या मुलं एक बस सुटली. लेट येऊन पण फोटो माझी इथं कधी संपणार नाही यांचे. मी का काहीतरी तर कर. ही आपली ताई, ही मी का, ही आत्या नाही, माई अंबरनाथ, अक्का अंबरनाथ आणि मोठे त्या टिटवाला ममता तिची मम्मी. ताईने मोठ्या त्याला नुसतं तिथून बसवत लावल्या का. ये भगवान क्या जुलूम है. आत्याचं बसले तिकडं. ते पण ते ताईने तर शॉपिंग करायला लागले. एवढं आलो चालशाल तर कसं प्रवास करायचा, एवढा आम्ही नाही चालायचा. तर आलो इथं लावले बॅनर. ताई तुझ्यासोबत तो जोक काय झाला, ते बाईने तुला विचारला का गावदेवी, तर तू बोलते मी. काय तिने मला विचारलं ही बस कुठं जाणार आहे, मग मी बोलले गावदेवी. म्हणजे कुठं गावदेवी बोलली मी. काय हे दे मोठे त्याला आला कंटाळा. बसली रिक्षात आलोय तरी अजून कशात काय नाही. बघू तरी वाजलेत 5 वाजले. तर पालखी चालू झाले. तर नरेंद्र महाराजांचे पादुका आहेत या पालखीमध्ये.
माई अक्का हे इथं थांबले. मी चिंतामणी ज्वेलर्स आहे, इथून जाईल पालखी डायरेक्ट गावदे मैदानात. त्याचा भारी एअर बलून सोडलाय. जय हिंदू अभियान संग्राम सेना. मस्त वाटतंय. तर सगळ्यांना पियाच्यासाठी चाय आणि कोकम सरबतचं आयोजन केलं आहे. तर ही आहे ठाण्याची तलाव पाली. इथं बोटिंग वगैरे चाललंय. जाम भारी वाटते तलाव पाली. आता चैत्र नवरात्र येईल तेव्हा ठाण्याची देवी बसेल. मी का काय बघते? मासा, मोठा मासा आहे ते बघ. छोटीशी फिश आहेत बघ, ब्लॅक ब्लॅक वाले. दिसले का? अशी लाईफ असते पोरं झाल्यावरती. ये बड़ी अच्छी बात कही आप. पोरं कंटाळतात नसतं. मी का कंटाळा आला तुला? पालखी नेले गजानन महाराजांच्या मंदिरात. थांबलोय राम रात्याने पाठी मस्त पकडले. निवडणार असेल तर सर्वात चांगले गुण निवडा. धर्म म्हणजे सत्य, हिंसा आणि प्रेमाचा संगम आहे. तर आज हे जागतिक वन दिन आहे. 21 मार्च. झाडे लावा झाडे बघून आणि 18वे कीर्तिरूपी मरणोत्तर द्या दान. तर इथं स्वामींचा बॅनर लावलाय बघू शकता. पादुका दर्शन सोहळा 21 मार्च गावदेवी मैदान, ठाणा स्टेशन रोड, ठाणे. तर पोचलो. पादुका दर्शन सोहळा, श्री गुडी आणि नुसते भगवे झेंडे दिसतात इथं. इथे LED स्क्रीन लावले. जगद्गुरूंचे कार्य हिंदू राष्ट्रासाठी गरजेचे. स्टार्टिंग सांगितलं ते पण असं काय नाही ना. माझा पिता देवकी माझी माता, वासुदेव माझा पिता आणि देवकी माझी माता. वासुदेव माझा पिता देवकी माझी माता, वासुदेव माझा पिता आणि देवकी माझी माता. वासुदेव माझा पिता देवकी माझी माता. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारे नाव गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव. गोकुळ माझं गाव, त्या गावात माझं नाव. गोकुळ माझं गाव आहे, गावात माझं नाव. गोकुळ माझं गाव. सगळ्यांनी ओळा. त्याने दिवाणा पेटवला. आता मज्जा आली तुला? नाचले विकले ना तू?
सिद्धाय धीमहि तन्नो नरेन्द्र प्रचोदयात्। ॐ सिद्धाय विद्महे परमसिद्धाय धीमहि तन्नो नरेन्द्र प्रचोदयात्। महाराज की जय। सद्गुरु काल सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावर रामचंद्र की जय। धर्म की अधर्म का सभी प्राणियों में हो हत्या विश्व का सत्य की सब हिंदुओं में एकता हो, सब हिंदुओं में एकता हो, सब हिंदुओं में एकता हो, हिंदू धर्म हिंदू धर्म हिंदू धर्म। जय सिया राम जय सिया राम, जय सिया राम जय सिया राम, जय सिया राम। जय सिया राम. लागला झाला आता जेवायला जाऊ. ताई भूक लागली का? हो मग भूक लागली ना, जाम चालली ना तू? खूप चालली. मी कायला पकडून भूक लागली म्हणून मला. एवढे लवकर जायचा? सर आणि वाजले किती 6 वाजलेले ते. काय होते बोलते रंजू वाजले? हा अक्का सांगते 6 वाजले. टायमिंग काय माहितीये का झाले? इथं कसं काय निघू मग? 7:40 झाले. हे कोणत्या गाड्याला आहे? ये समस्या है 6 वाजलेत. वा खतरनाक. काय नाही लाईनीत थांबले महाप्रसादाचे. वेगवेगळी लाईन आहे, जेंट्स वेगळी, लेडीज वेगळी. मस्त डाळ भात पुरी भाजी पापड लोणचा ना गुलाबजाम. मम्मी जेवण नाही बनवत. जाम भुका लागल्यात ना? उपवास ना, उपवास नाही कोणता उपास आमचा तुझा? सर्वांचा. बॉटल एवढी भारी आहे, 3 वेळेला रावण मारायला आणलंय गे. एवढी भारी बॉटल आणली. कोणची बॉटल आहे ती? तर माई आणि अक्का तुम्ही दोघी येता इकडं स्वामींच्या याला, तर तुझा अनुभव सांग माई काय आहे तो? श्री गुरुदेव सर्वांना. हा उद्या 21 मार्च 2025 या दिवशी ठाणे शहरामध्ये पादुका दर्शनाचा सोहळा आहे. तर आज गुरुवार 20 मार्च आज ठाणे शहरामध्ये माऊलींची मिरवणूक निघालेली, छान मिरवणूक होती. त्या संदर्भात आम्ही इथे मैदानामध्ये आता आहोत. महाआरती झाली, तर महाप्रसाद होता. आणि मला एक स्वामीजींचा अनुभव आवर्जून सांगायचा आहे इथे, की गेल्या 2 वर्षापासून सृष्टी पर्यावरणासह माऊलींची मुंबई ते नाणीसधाम या ठिकाणी पायी दिंडी निघते. त्या दिंडीचा मला भरपूर अनुभव आलेला आहे, कारण मी 2 वर्ष झाले त्या पायी दिंडीमध्ये सामील असते. मला भरपूर अनुभव आलेला आहे. तुम्ही पण त्या दिंडीमध्ये सामील व्हा आणि माऊलींचा अनुभव घ्या. किती बदल होतो, किती आपल्यात फरक येतो आणि किती आपल्याला अनुभव येतो, हे आपल्याला ह्या वर्षापासून पुढच्या वर्षापर्यंत आपल्याला चांगलाच अनुभव येतो. बस मला एवढंच सांगायचं होतं. श्री गुरुदेव. काका तुझा सांग, तुला आज कसा वाटला? आजचा दिवस खूप छान वाटला. पालखी सोहळा होता, निशाणधारी होते, कळसधारी होते, लेझिम होतं, आम्ही फलकधारी झालेलो. खूप छान वाटला आणि खूपच छान झेंडेधारी होते. खूप खूप छान वाटलं. असं वाटलं स्वर्गच उतरला ठाणे शहरामध्ये. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. श्री गुरुदेव.
आमचे एक एक प्लेअर आता घरी जातील लोकाला. पहिला हाय जाम झोप आलती ना बस मध्ये. मग खूप सफारी दुसरा तिसरा जाऊ दे, ही झोपली वाटतं. ए चला झोपाला जमले ना. टाटा तर करा. बाय, भेटू उद्या सकाळी. तर मित्रांनो, असं होता आपला आजचा ब्लॉग. तर माऊलींच्या पादुका दर्शनाची आज मिरवणूक होती, तर ती अशी मिरवणूक झाली तर खूप मस्त झाली. बरं वाटलं खूप, म्हणजे एक्सपिरियन्स पण जाम मस्त. का म्हणजे जीवनात बोलतात ना, गुरु असावा, तर ती गोष्ट खरी आहे. गुरूंमुळेच आपल्याला प्रेरणा मिळते, आदर भेटतो आणि एक धीर भेटतो. का हा आपल्या म्हणजे आपल्या जर चुका कोणतरी बघतं, आपल्याला कोणतरी सांगतं, हा आपला गुरुच असतो. तर असं काय नाही का, म्हणजे जबरदस्ती नाही, पण केला पाहिजे गुरु असा. म्हणजे जीवनात गुरु हा मार्ग दाखवतो, ही गोष्ट खरी आहे. तर गुरु केला पाहिजे. तर भेटूया अशा ठिकाणी ब्लॉगमध्ये. त्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट करता मला बरं वाटतं. तर अजून थोडा जास्त सपोर्ट करा. अजून मी त्यानंतरला मला तुम्हाला अजून काय काय सांगायचं, म्हणजे लाईफच्या रिलेटेडमध्ये, माझ्या लाईफच्या रिलेटेडमध्ये अजून तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तो काय नाही, मी एवढंच सांगतो. सो बाय बाय. तर असं होतं. शी आला